साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने येत्या रविवारी हिरकणी रन वुमेन्स हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह हजारो महिला अनाथ व दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःसाठी व समाजासाठी धावणार आहेत, अशी माहिती साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक सूरज लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। याप्रसंगी साई जनसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर, निशा पाचंगे, स्मिता भिसे, विपुल शर्मा आदी उपस्थित होते। सूरज लोखंडे म्हणाले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सकाळी 5:30 वाजता मॅरेथॉनचे उद्घाटन होईल। बाबूराव सणस मैदान सारसबागपासून मॅरेथॉनला सुरुवात होईल। 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा 4 प्रकारात ही मॅरेथॉन होणार आहे। प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डायटिशियन सलोनी घुगे या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत। पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे, मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या व्यवस्थापकीय दीक्षा देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। मॅरेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र, मेडल, टी-शर्ट दिला जाणार आहे, तर विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत। 21 किलोमीटर प्रकारात अनुक्रमे 15,000, 10,000 व 7,000, 10 किलोमीटर प्रकारात 11,000, 8,000 व 5,000 तर 5 किलोमीटर प्रकारात 7,000, 5,000, 3,000 अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, असे गीता मोहोरकर यांनी सांगितले। या मॅरेथॉनमधून उभ्या राहणाऱ्या निधीचा विनियोग अनाथ व दिव्यांग मुलांच्या संस्थांसाठी करण्यात येणार असल्याचेही मोहोरकर यांनी सांगितले। साई जनसेवा प्रतिष्ठानमार्फत हिरकणी मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। 6 एप्रिल सणस मैदान सारसबाग सकाळी 5 वाजता। या मॅरेथॉनमधून महिला सक्षमीकरण, महिलेची एकजूट आणि महिला एकत्र आल्यावरती सर्व काही करू शकतात आणि पुणे महिलेसाठी सुरक्षित आहे हा संदेश देण्यासाठी ही महिला मॅरेथॉन आम्ही आयोजित केलेली आहे। 21 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर, 5 आणि 3। मग 21 किलोमीटरमध्ये सुद्धा 3 कॅटेगरी केलेल्या आहेत, 18 ते 35, 36 ते 45 आणि 45 अबोव अशी एकूण 27 बक्षिसं असणार आहेत। आणि जी महिला याच्यामध्ये सहभाग घेणार आहे तिला आपण आकर्षक अशी भेटवस्तू ठेवलेली आहे। चांदी मिक्स एक तर नथ किंवा जुडवी ही देणार आहे। तसेच वेगवेगळे जे याच्यामध्ये सहभाग घेतात ती कुपनसुद्धा आपण त्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे देणार आहे। आणि प्रथम उपचारासाठी आपण ॲम्ब्युलन्स, त्यानंतर डॉक्टरची व्यवस्था, कार्डियक्स, फिजिओथेरपी या सगळ्या प्रकारचे आपण आणि प्रत्येक ठिकाणी आपले स्वयंसेवक 1-1 किलोमीटरवरती पाण्याची व्यवस्था केलेली आहे। पहिल्या 21 किलोमीटरमध्ये 9 बक्षीस आहेत, त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला 15,000, 11,000, 8,000, त्यानंतर 10 किलोमीटरला 11,000, 8,000, 5,000, त्यानंतर 5 किलोमीटरला 7,000, 5,000, 3,000 अशी टोटल 27 बक्षिसं आणि 3 किलोमीटरला लकी ड्रॉचं आपण हे ठेवलेलं आहे। नमस्कार, मी गीता मोहोरकर, साई जनसेवा प्रतिष्ठानची मी अध्यक्ष आहे आणि हिरकणी महिला मॅरेथॉन दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सणस ग्राउंड सकाळी 5 वाजता आपण इथं आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपण दत्तमामा भरणे, क्रीडा मंत्री, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे मॅडम आणि हिरकणी ज्या महिला पिक्चर होता त्याच्या ज्या अभिनेत्री आहेत सोनाली कुलकर्णी यांना आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे। आणि पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे, महिला एकत्र यावं, महिलांनी एकत्र संघटना दाखवावी, त्यांची शक्ती दाखवावी यासाठी आपण हिरकणी महिला मॅरेथॉनचे आयोजन केलेलं आहे। आणि पुणे शहरात पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी हिरकणी स्पर्धा किंवा मॅरेथॉन जे आहे ती आयोजन केलेलं आहे। आणि प्रत्येक घरातली गृहिणी, जी सामान्य गृहिणी आहे, तिला असं वाटतं की मी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी घ्यावं, त्याचा आनंद घ्यावा, त्याचा अनुभव मिळावा, त्यासाठी प्रत्येक पुणे शहरातल्या महिलेला, नागरिकांना यासाठी एक चांगली संधी आहे। तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येक सामान्य स्त्रीने ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं आणि एक वेगळा अनुभव त्यांनी अनुभवा आणि आपली महिला, प्रत्येक पुणे शहरातली प्रत्येक महिला सुरक्षित पुण्यामध्ये आहे हे सगळ्यांना आपण सांगण्यासाठी हा हिरकणी महिला मॅरेथॉनचं आपण आयोजन केलेलं आहे। जी महिला याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्या प्रत्येक महिलेला आपण सर्टिफिकेट देणार आहोत, टी-शर्ट देणार आहोत आणि प्रत्येक जी व्यक्ती महिला सहभागी असणार आहे तिला आपण मेडल पण देणार आहोत। त्याच्यामुळे सगळ्या सहभागी होतील त्या सगळ्यांना काही ना काहीतरी घरी गेल्यानंतर त्यांचा आनंद मिळणार, एक सर्टिफिकेट, एक मेडल, त्यांचा आनंद द्विगुणित करणार आहोत। आणि नाश्त्याची सोय आहे नंतर आपण सगळ्यांसाठी आणि मेडिकलची पण आपण सोय केलेली आहे। ॲम्ब्युलन्स आहे आपल्याकडे, कार्डियकची ॲम्ब्युलन्स आहे आणि आमच्याकडे जवळजवळ 150पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत की त्याच्यामध्ये ते सगळ्यांना मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चौकात, प्रत्येक एरियाच्या रूट मॅपवर तिथे सगळ्यांना मदतीसाठी उपलब्ध असणार आहे।